नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण संपूर्ण डिसेंबर महिन्यातील वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण 175 प्रश्न घेतलेत मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 1000 लाईक ठेवले मित्रांनो, आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच ते पूर्ण करताल। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, नुकतीच आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मसातो कांडा यांची। यानंतर द्विपक्षीय सराव अग्नि वॉरियर 2024 भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला? तर सिंगापूर। यानंतर अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषद कोठे सुरू झाली? तर भुवनेश्वर मध्ये। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने 16 वर्षाखालील लोकांसाठी सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे? तर ऑस्ट्रेलिया। यानंतर भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे? तर योग्य उत्तर टॉक्सिक। यानंतर आंतरराष्ट्रीय जाग्वार दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 29 डिसेंबर रोजी। यानंतर एकलव्य डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला? तर उपेंद्र द्विवेदी यांनी केला। यानंतर पुढील प्रश्न, तर केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी कोणत्या देशाची राजधानी रोम येथे नवीन भारतीय दूतावासाचे उद्घाटन केले? तर इटली। यानंतर 13व्या राष्ट्रीय बीज परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर वाराणसी मध्ये। यानंतर पुढील प्रश्न, तर 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर विक्रांत मेसी यांना मिळालेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ एक्सलन्स देऊन सन्मानित केले? तर गयाना। यानंतर पुढील प्रश्न, जागतिक एड्स दिवस 2024 कधी साजरा करण्यात आला? तर 1 डिसेंबर रोजी। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील हस्तकला घरचोळाला भौगोलिक संकेत टॅग मिळाला? तर गुजरात। यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे? तर अरुणाचल प्रदेशने सुरू केले आहे। यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच FBI चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर काश पटेल यांची। यानंतर पुढील प्रश्न, भारतातील कोणते राज्य 1 डिसेंबर रोजी आपला 62वा राज्य दिवस साजरा करत आहे? तर नागालँड। यानंतर पुढील प्रश्न, जागतिक बँकेच्या मदतीने भारतातील कोणत्या राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना केली जाईल? तर हरियाणा। यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील कोणत्या राज्यात बस संगवारी ॲप लॉन्च करण्यात आले? तर छत्तीसगड या राज्यामध्ये। यानंतर पुढील प्रश्न, तर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 2 डिसेंबर रोजी। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर 2024 मध्ये प्रयागराजच्या महाकुंभ क्षेत्राला तात्पुरता जिल्हा म्हणून घोषित केले आहे? तर उत्तर प्रदेशला। यानंतर भारतातील वनस्पती आरोग्य व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि कोणत्या बँकेने $98 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केली? तर आशियाई विकास बँकेने। यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक संगणक साक्षरता दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 2 डिसेंबर रोजी। यानंतर भारत आणि कोणत्या देशामध्ये द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव हरिमी शक्ती आयोजित करण्यात आला? तर योग्य उत्तर मलेशिया। यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामध्ये पहिला संयुक्त सराव सिनबॅक्स आयोजित करण्यात आला आहे? तर कंबोडिया। यानंतर पुढील प्रश्न, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे पुरुष विजेतेपद कोणी जिंकले? तर लक्ष्य सेनने जिंकले आहे। यानंतर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे महिला विजेतेपद कोणी जिंकले? तर PV सिंधूने। यानंतर पुढील प्रश्न, तर रायतू भरोसा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तेलंगणा। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे
राज्याचे 8वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले तर मध्य प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो, तर कोणत्या राज्याच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली तर पश्चिम बंगालच्या. यानंतर चर्चेत राहिलेला पंबन पूल कोणत्या राज्यात आहे तर तामिळनाडू या राज्यामध्ये. यानंतर अलीकडेच ओडिशात बिबट्याची कोणती दुर्मिळ प्रजाती आढळून आली आहे तर ब्लॅक पॅन्थर ही. यानंतर कझाकस्तानने आपले पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या तलावाजवळ उभारले आहे तर बलखास तलावाजवळ. यानंतर पुढील प्रश्न, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने कोणते ॲप सुरू केले तर संरक्षा ॲप. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे तर जय शहा यांनी. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रोबा 3 मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आली तर ESA या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी हा टॅग देण्यात आला तर श्रीनगर या. यानंतर नुकतेच भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहे तर रत्तापाणी व्याघ्र प्रकल्प बनले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर 2024 कोणाला घोषित करण्यात आले तर ब्रॅन रॉटला घोषित करण्यात आले. यानंतर कोणता देश प्रथमच अंध महिला T20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करेल तर आपला भारत देश करणार आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड 2024 कोणी जिंकला तर मारिया व्हिक्टोरिया जुआनने. यानंतर आशियातील पहिली जलवाहतूक सेवा उबेर शिकारा कोणत्या तलावावर सुरू करण्यात आली तर दल सरोवरावर. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने सन 2025 साली 126 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी लष्करी खर्चाला मान्यता दिली तर रशिया. यानंतर आशियाई ई-स्पोर्ट्स गेमच्या ई-फुटबॉल स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूंनी कांस्य पदक जिंकले तर पवन कंपेलीने. यानंतर भारतीय नौदल दिन कधी साजरा करण्यात आला तर 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, तर भारत आणि ब्रिटन यांच्या 2+2 चर्चेची दुसरी आवृत्ती कोठे झाली तर दिल्लीमध्ये. यानंतर 2008चे येलो रेटिंग मिळविणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला तर अर्जुन एरिगेसी हा ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अंटार्क्टिकामध्ये वायुमंडलीय निरीक्षण केंद्र उघडले आहे तर चीन या. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ कोणी घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप जिंकला तर आपल्या भारत देशाने. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या रोबोटिक्स कंपनीने जगातील सर्वात वेगवान रोबोट तयार केला तर चीन या. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक मृदा दिवस कधी साजरा करण्यात आला तर 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शेजारी देशाने चीनच्या BRI फ्रेमवर्कवर करार केला तर भोपाळ या देशाने. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 डिसेंबर 2024 रोजी अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले तर दिल्लीमध्ये. यानंतर कोणत्या राज्याने सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाण्यास बंदी घातली आहे तर आसाम या. तर यानंतर पुढील प्रश्न, तर कोणाच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो तर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणाची नुकतीच नासाच्या पुढील प्रमुखपदी निवड झाली आहे तर याचे योग्य उत्तर जेरेड इसाकमन यांची. यानंतर कोणत्या न्यायाधीशाच्या शपथविधीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 32 झाली तर न्यायमूर्ती मनमोहन यांची. यानंतर कोणत्या राज्याने इंदिराम्मा गृहनिर्माण योजना फेज 1 सुरू केली तर तेलंगणा. यानंतर पुढील प्रश्न, पार्वती काली सिंध चंबळ नदीजोड प्रकल्पाविषयीचा बहुचर्चित प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान. यानंतर पुढील प्रश्न, तर संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला तर 21 डिसेंबर हा. तर यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील लिंग गुणोत्तर 2014-15 मधील 918 वरून 2023-24 पर्यंत किती वाढले आहे तर 1000 पुरुषांमागे 930 महिला, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतात बोधी दिवस कधी साजरा केला जातो तर 8 डिसेंबर रोजी. यानंतर RBIचा सुधारित GDP वाढीचा अंदाज काय आहे तर 6.6% आहे.
यानंतर पुढील प्रश्न, वेगा सी रॉकेटमधून कोपर्निकस सेंटिनेल-1C उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर युरोपियन स्पेस एजन्सीने. यानंतर पुढील प्रश्न, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी कोणत्या राज्यात 100 दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू केली? तर पंचकुला. यानंतर एशियन क्रिकेट कौन्सिल म्हणजेच ACCचे अध्यक्ष कोण बनले? तर शम्मी सिल्वा. यानंतर युनायटेड नेशन्स ड्रग कमिशनच्या 68व्या अधिवेशनाचे प्रथमच अध्यक्षपद कोणत्या देशाने घेतले? तर आपल्या भारत देशाने. यानंतर पुढील प्रश्न, तर 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला दिला जाईल? तर मिशेल बॅचेलेट यांना. यानंतर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 9 डिसेंबर रोजी. यानंतर पुरुषांच्या अंडर-19 क्रिकेट आशिया चषकाचे विजेतेपद कोणी जिंकले? तर बांगलादेशने जिंकले. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर राहुल नार्वेकर यांची. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले? तर जोधपूरमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, भारताने 2200 मेट्रिक टन तांदूळ कोणत्या शेजारी देशाला पाठवला? तर म्यानमार या. यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश अलीकडे 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थीम देश बनला? तर फ्रान्स हा. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजना कोणत्या राज्यात सुरू केली? तर हरियाणा. यानंतर इंडिया इंटरनेट गव्हर्नर फोरमची 4थी आवृत्ती नुकतीच कोठे सुरू झाली? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर इमॅन्युएल ओएड्राओगो यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर बुर्किना फासो. यानंतर नुकतेच RBIचे 26वे गव्हर्नर तर संजय मल्होत्रा हे झालेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर रोजी. यानंतर WTAने 2024चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे? तर आर्यना सबलेंकाला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर देवजीत सैकिया यांची. तर यानंतर पुढील प्रश्न, तर युनिसेफ दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यानंतर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सतीश करुणाकरनने जिंकले. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री MS कृष्णा यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले? तर कर्नाटक. यानंतर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 11 डिसेंबर रोजी. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक कोणत्या संस्थेने विकसित केला? तर IIT मद्रास या. यानंतर पुढील प्रश्न, तर अमेरिकाच्या नोब्रास्का स्टेट कॅपिटलमध्ये कोणत्या भारतीय महापुरुषाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर महात्मा गांधीजी यांच्या. यानंतर चीनच्या RBI फ्रेमवर्कवर कोणत्या शेजारी देशाने करार केला? तर नेपाळ या. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये भारतीय नौदलात सामील होणाऱ्या नवीनतम मल्टी रोल स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेटचे नाव काय आहे? तर INS तुशील. यानंतर कणलावणीय शक्तिशाली ज्वालामुखीचा स्फोट कोणत्या देशात झाला? तर फिलिपिन्स या. यानंतर पुढील प्रश्न, RBIने डिसेंबर 2024 मध्ये जाहीर केलेला वर्तमान पॉलिसी रेपो दर काय आहे? तर 6.50%. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये RBIने सेट केलेली नवीन UPI लाईट वॉलेट मर्यादा काय आहे? तर 5000 आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोण चालवत आहे? तर झुरिच आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवत आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चरसाठी नामांकित झालेल्या पहिल्या भारतीय दिग्दर्शकाचे नाव काय आहे? तर पायल कपाडिया. यानंतर पुढील प्रश्न, तर दिल्ली येथे झालेल्या आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने कोणते स्थान पटकावले आहे? तर 6वे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या भारतीयाला अलीकडेच चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर माधव गाडगिळ. यानंतर दरवर्षी कोणता डिसेंबर हा प्रवासी राजस्थानी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर. यानंतर रवींद्र महतो छठी यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली? तर झारखंड. यानंतर डेझर्ट नाईट एअर कॉम्बॅट एक्सरसाइजमध्ये भारतासोबत कोणत्या देशांनी भाग घेतला?
तर फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती. यानंतर मिखाईल कावेलाश्विली यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली, तर जॉर्जिया. यानंतर प्रीती लोबाणा यांची नुकतीच कोणत्या पदावर नियुक्ती झाली, तर गुगल इंडियाचे CEO. यानंतर अंतर्देशीय जलमार्गाद्वारे मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली, तर जलवाहक योजना. यानंतर पुढील प्रश्न, तर फॉर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्थान कितवे आहे, तर 28वे. यानंतर नुकतेच उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले, तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते, तर तबला या. यानंतर 10वा आंतरराष्ट्रीय वन महोत्सव कोठे सुरू झाला, तर मध्य प्रदेशमध्ये. यानंतर भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली, तर चेन्नईमध्ये. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर INS निर्देशकची रचना कोणत्या उद्देशाने केली आहे, तर हायड्रोग्राफिक सर्वेक्षण आणि नेव्हिगेशनसाठी मदत या उद्देशाने. यानंतर पुढील प्रश्न, मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात 100व्या तानसेन संगीत महोत्सवाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, तर ग्वाल्हेर. यानंतर पुढील प्रश्न, नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष पुरस्कार कोणी जिंकला, तर विनिसियस ज्युनियरने. यानंतर नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला पुरस्कार कोणी जिंकला, तर एताना बोनमाटीने. यानंतर पुढील प्रश्न आहे 110वा, तर 34व्या व्यास सन्मान 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर सूर्यबालाला. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या संघाने अलीकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले, तर मुंबई या. यानंतर पुढील प्रश्न, तर द्विपक्षीय नौदल सराव स्लिनेक्स 2024 भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला, तर श्रीलंका या. तर यानंतर डार्क ईगल क्षेपणास्त्राविरोधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केली, तर अमेरिका या. यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच भारताचे पहिले योग धोरण जाहीर केले, तर उत्तराखंड. यानंतर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस कधी साजरा केला जातो, तर 18 डिसेंबर रोजी. यानंतर कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनला, तर आपला भारत देश. यानंतर गुजरातमधील पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले, तर सुरतमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 मध्ये कोणता देश मोफत mRNA कॅन्सर लस लॉन्च करेल, तर रशिया. यानंतर कोणत्या भारतीय स्पिनर गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तर रविचंद्रन अश्विन. यानंतर पुढील प्रश्न 120वा, तर $500 अब्ज निव्वळ संपत्ती गाठणारी पहिली व्यक्ती कोण बनली, तर एलॉन मस्क ही बनली. यानंतर पुढील प्रश्न, तर छतावर सौर ऊर्जा बसवण्यात आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये कोण अव्वल आहे, तर गुजरात हे राज्य. यानंतर राममोहन राव अमारा यांची कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली, तर SBI बँकेच्या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात प्रथमच गंगा नदी डॉल्फिन टँगिंग आयोजित करण्यात आली, तर आसाम. यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये सामील होणारा 105वा देश कोणता बनला, तर मोल्दोवा. यानंतर 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांवर कोणत्या शहरामध्ये FIR नोंदवला जाईल, तर इंदूर. यानंतर कोणत्या अभिनेत्याला नुकतेच US नेव्हीने सिव्हिलियन अवॉर्ड्स देऊन सन्मानित केले, तर टॉम क्रूज. यानंतर पुढील प्रश्न, सुरक्षेतील उत्कृष्ट कार्यासाठी अलीकडे कोणत्या मंदिराला स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार मिळाला, तर श्रीराम मंदिर अयोध्या. यानंतर 2023 चा राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला, तर पंडित स्वप्न चौधरी यांना. यानंतर फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2024 च्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले, तर रिअल मॅड्रिडने जिंकले. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील मसाळी गाव हे देशातील पहिले सौर सीमावर्ती गाव बनले आहे, तर गुजरात. यानंतर पुढील प्रश्न, तर बांगलार बारी गृहनिर्माण योजना नुकतीच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली, तर पश्चिम बंगाल या राज्यात. यानंतर कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी सर्वाधिक प्रदीर्घ स्पेस वॉक म्हणजे 9 तासाचा वॉक करण्याचा विक्रम केला आहे, तर चीन. यानंतर पुढील प्रश्न, खो खो विश्वचषक 2025 साठी कोणाला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले, तर सलमान खानला. यानंतर मिस इंडिया USA 2024 चा किताब कोणी जिंकला, तर कॅटलीन सँड्रा नीलने. यानंतर कोणत्या संघाविरुद्ध भारतीय महिला संघाने T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारली, तर वेस्ट इंडिज.
यानंतर 4थी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात सुरू झाली तर गोवा यानंतर पुढील प्रश्न तर अलीकडेच शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली तर नेपाळ. यानंतर खेलो इंडिया योजनेअंतर्गत किती खेलो इंडिया केंद्रांना मान्यता देण्यात आली तर 1250. यानंतर जॉन महामा यांची कोणत्या आफ्रिकन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली तर घाना. यानंतर पुढील प्रश्न भारत सरकार आणि आशियाई विकास बँक म्हणजेच ADB यांनी कोणत्या राज्याची किनारपट्टी सुरक्षा मजबूत करण्यासाठी $42 दशलक्ष कर्जाचा करार केला तर महाराष्ट्र. यानंतर भूतानने अलीकडे कोणत्या भारतीय शिक्षण तज्ज्ञाला शाही सन्मान दिला आहे तर अरुण कपूर. यानंतर पुढील प्रश्न भारतात दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो तर 22 डिसेंबर रोजी भारतात दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न संरक्षण मंत्रालयाने MOD K9 वज्र टी तोफांच्या खरेदीसाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला तर लार्सन आणि टर्बो. यानंतर भारताच्या वनस्थिती अहवालाचा कोणता क्रम पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रकाशित केला तर 18वा क्रम. यानंतर पुढील प्रश्न प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक म्हणजे TTDI 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर 39वा. यानंतर कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले तर हरियाणा. यानंतर पुढील प्रश्न तर 43 वर्षात भारतीय पंतप्रधानांची पहिली भेट कोणत्या देशात होती तर कुवेत यानंतर पुढील प्रश्न तर भारतीय सैन्याने नुकतेच भविष्यातील युद्धासाठी AI इन्क्युबेशन सेंटरचे अनावरण कोठे केले तर बेंगळुरूमध्ये. यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले तर कुवेत. यानंतर राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो तर चौधरी चरण सिंग यांच्या. यानंतर ट्रम्प यांच्या AI धोरणावर कोणत्या भारतीयाला सल्लागार बनवण्यात आले तर श्रीराम कृष्णन. यानंतर अलीकडे कतारने 13 वर्षांनंतर अधिकृतपणे आपला दूतावास कोणत्या देशात पुन्हा उघडला तर सिरिया या देशामध्ये. यानंतर कोणत्या देशाने महिला अंडर 19 T20 आशिया चषक विजेतेपद पटकावले तर आपल्या भारत देशाने. यानंतर अलीकडेच राष्ट्रीय विधान ऍप्लिकेशन NEVA शी जोडणारे कोणते राज्य विधानसभा भारतातील पहिले राज्य बनले तर हिमाचल प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न तर ज्युनियर नेमबाजी विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल तर आपल्या भारत देशामध्ये. यानंतर कोणत्या खेळाडूने नेक्स्ट जनरल ATP फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर जोआओ फोन्सेका. यानंतर पुढील प्रश्न नेटवर्क रेडिनेस इंडेक्स म्हणजेच NRI 2024 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे तर 49व्या. यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर V रामसुब्रमण्यम यांची. यानंतर पुढील प्रश्न तर नुकताच श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर S जयशंकर यांना. यानंतर पुढील प्रश्न तर डोपिंगसाठी रशियन टेनिस स्टार डॅनिल सावेलेववर किती वर्षांची बंदी घालण्यात आली तर 2 वर्षांची. यानंतर राष्ट्रीय ग्राहक दिवस 2024 कधी साजरा केला जातो तर 24 डिसेंबर रोजी. यानंतर कोणती स्पेस एजन्सी 30 डिसेंबर रोजी स्पेडएक्स मिशन लॉन्च करेल तर इस्रो. यानंतर केन बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात केली तर मध्य प्रदेश यानंतर पुढील प्रश्न डिसेंबर 2024 मध्ये भारतातील पहिल्या बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोठे झाले तर मनसर नागपूरमध्ये. यानंतर पुढील प्रश्न तर प्रदेशामध्ये शिकणाऱ्या दलित मुलांना खर्च उचलण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे तर नवी दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न हरित पायाभूत सुविधांसाठी भारताने कोणत्या बँकेकडून $500 दशलक्ष कर्ज मिळवले तर ADB यानंतर आगामी एरो इंडिया 2025 कोठे आयोजित केले जाईल तर बेंगळुरूमध्ये. यानंतर गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. यानंतर पुढील प्रश्न देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये.
यानंतर इसाकेवालू इके यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली? तर टोंगा यानंतर पुढील प्रश्न, प्रजासत्ताक दिवस 2025च्या झांकीसाठी कोणत्या मंत्रालयाने गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट ही थीम जाहीर केली आहे? तर संरक्षण मंत्रालयाने. यानंतर शाहू तुषार मानेने डिसेंबर 2024 मध्ये 67व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांची 10 मीटर एअर रायफल स्पर्धा जिंकली, तर त्यांनी कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले. तर यानंतर पुढील प्रश्न, तर बाल्ड ईगल म्हणजेच गरुड अधिकृतपणे कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले? तर अमेरिका यानंतर कोणत्या राज्याच्या ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले? तर मध्य प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या शहरात अनावरण करण्यात आले? तर लखनौ यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय अर्थ मंत्रालयात नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अरुणीश चावला यांची. यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो 175वा प्रश्न, तर केंद्र सरकारने आरिफ मोहम्मद खान यांची कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर बिहार राज्याचे. यानंतर मित्रांनो आपण 5 नवीन राज्यपालांची नियुक्ती पाहून घेऊयात. तर मणिपूरचे नवीन राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला, बिहारचे नवीन राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे नवीन राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, ओडिशाचे हरिबाबू कंभणपती आणि मिझोरामचे आहेत जनरल डॉक्टर व्ही.के. सिंग. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत मित्रांनो. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर राम मोहन राव अमारा यांची कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच आरबीआयचे 26वे गव्हर्नर कोण बनले? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवण्यात आलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 1000 लाईक पूर्ण करताल. आणि मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.